वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आणि आज व्लॉग बनवायचा एक असं आज व्लॉग मी याच्यासाठी बनवत होते की आमच्या समीक्षाचा पोस्ट बर्थडे जो आम्ही आज सेलिब्रेट करतोय. म्हणजे तिचा बर्थडे दिवाळीला होता. दिवाळीला सगळेजण घरी होते, त्यामुळे तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट नाही करू शकलो. त्यामुळे तिचा बर्थडे आम्ही आज सेलिब्रेट करतोय. आणि मी तिच्या बर्थडेसाठी इतके क्यूटचं आउटफिट घातले. असं वाटते बर्थडे कोणाचा आहे, पण बर्थडे तिला जर दाखवलं ना बाई तुम्ही पाहतच राहशाल. त्यामुळे मी तिला जेव्हा ती केक कट करेल ना तेव्हा रिव्हील करेन. सो दॅट इज सरप्राईज फॉर यू गाईज. सो गाईज आता आम्ही डेस्टिनेशनला जाण्यासाठी म्हणजे उबर करू, पण त्याच्या पहिले आम्हाला केक घ्यायचा होता. जो केक आम्ही घेतला. आता पुढे जाऊन फुलं घ्यायचे आणि मी जे आणि पूजी आम्ही तिघी चाललोय. आता जाते वेळेस पहिले फुलं घेऊ. फुलं तिथे फुलाची पण इज्जत काढायला लावली. फुलं नाही, फ्लावर्स. इन इंटेन्शनली लँग्वेज वी ऑल कॉल्ड फुलांना फ्लावर्स. पण लाईक फुलं इज लाईक इमोशन, सो आम्ही फुलंच म्हणू. आम्ही आता फुलं घ्यायला चाललोय समीक्षासाठी. ती फुलं हा राउंड में ही बना. राउंड में तो पिछली बार बनाया था, देखो हमने. तुम थे क्या भैया? हमने पिछली बार बनाया था तब. कौन था क्या मालूम. वेलकम बॅक गाईज. आम्ही बिन एस्थेटिक त्या मुली एस्थेटिक कॅफेमध्ये आलो आहे बर्थडे सेलिब्रेट करा. हे बघा, तू मेरे से प्यार करता है की नाही. द वन ऑफ द क्यूटेस्ट जे आतापर्यंत ब्लॉगमध्ये रिव्हीलच नाही झाले. दिस 2-1 the intelligent one, the spoiler one. And this is the 21 Sam birthday gift. This flowers for Sam. This is our Sam. संतोष. हा आहे कॅफे. हे आहे मी. सॉरी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे होऊन झाले आहे किती दिवस? 15 दिवसांनी पोरीचा बडे बडे बडे. पण राहत बसतो. भंडारा व्हायला का? एस्थेटिक कॅफेला काय बनवलं आपण? धाबा. माहितीच आमचं पगलो खाऊ राहिली ती. सो बटाटा खाऊ राहिले मी. काय पाहता काय बटाटे कापले फक्त. काय फायदा वे गाईच. कॅफे खूप छान आहे. तिथली टेस्ट तर खूपच ऑसम आहे. आय इवन नो आय डोंट नो की कसं देता फीडबॅक, पण मी माझ्या भाषेत देते. बेस्ट. वगैरे येऊन व्हिजिट करू शकता. कोणी आले तरी नका मला काय. बाय द वे मी कशी दिसते? मी छान दिसते. आता तुम्ही ते मिस्त्री मॅडम आमच्या घरात ना, म्हणजे आमचं हे असं आमचं जेव्हा घर बांधकाम चालू होतं ना, मी खूप छोटी होते. लाईक म्हणजे गावाकडचं तेव्हा ना त्याचं मिस्त्री आता मिस्त्रीकडे हे आलं ना, एवढी म्हणजे मला एवढं हे वाटायचं की बाई म्हणजे मम्मी याच्यावर काय ठेवता येईल, त्याला आपण असं मला एक प्रेस वगैरे करायला. हे बॅग आणल्या तर बॅगेत टाकून दिलं असतं. फाईन. मिस्त्रीवाल्यांचं कोणी काम नाही करावं, कारण त्यांचं हे लाईक आमच्यासारखे बाई. थँक्यू. किती म्हणजे किती ऑब्सेस लोक लाईक एवढं छान एम्बिस असल्यावर बी ते माझ्याकडे लक्ष देत आहे. हॅलो माय फ्रेंड्स. अगं येणारा बड्डे आणि झालेला बड्डे हा आम्ही सोबत साजरा केला. हां आणि हे फ्लावर्स चालू आहे ना. आणि मग म्हणेन मी फोटोज काढले नाही. सॉरी ना. हो कम फास्ट बेबी. एम्बियन्स नुसार वागावं लागतं यु नो. का माहिती कधी आले लोलोला कॅफेचं नाव काय? लोलो. सो दिस माय फर्स्ट बाईट फॉर यू माय गाईज. Thank you so much for watching my vlog.
ते माझी अर्धी काहीच डोक्यात अर्धीच आहे. बाय द वे मी स्वतःला पाहून मखडू राहिले. तुम्ही नका मखडू मला पाहून. तू काय करते जे इतर ती आमची जे लोकांची अगं तू छान दिसते खाताना. ओके यार. I told you guys, जे पण नाशिकची पब्लिक असन, I know you all come here after I come, but I told you before I leave, you also back to come here. Calls. The cafe was amazing. अरे यार माझ्याकडे फार इंग्लिश वर्ड होता. पॅरिसचा होता तो. माय गॉड. हा मला ना फ्रान्स शिकायचं. अमेझिंग थिंग बोल ना. शेंबडाला काय काय शिकली? काय बोलले पीपल डिझर्व अमेझिंग थिंग. मला पण नाही कळलं. Amazing people deserve amazing things. Oh my god. Okay. I am the one amazing. केलंय मी. Oh my god. And who is the main character of this book? I am. I lay through राहिले. तिचं ही स्टाईलला ते एक समजणे आले पैसे लागा काही असं करून फोटो बिटो काढून आमचा बर्थडे झाला आहे आणि आम्ही निघताच तो काय बेबी क्लोज झाला. बाहेर येऊन रियालिटी दिसते आता. लाईट बंद झाली. रियालिटी रियालिटी बघायच. लाईट बंद झाली. रियालिटी रियालिटी त्या कॅफे मध्ये असं चमकत होतो. हा उद्या माझं प्रॅक्टिकल आहे ते पण एक्सटर्नल. हिची ओरल तिची पण ओरल आहे. एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल ओरल असून पण सॉरी माझी 25% आहे. कम्फर्ट झोन इज इम्पॉर्टंट. ॲस्थेटिक कॅफे जाऊन शेवटी आम्हाला असं बसूनच काहीतरी खायचं होतं. पण आलं मग ज्यूस प्यायला. आम्ही आले ज्यूस प्यायला. ज्यूस घेऊ आम्ही. तुम्ही ना काढू ज्यूस पिला ना. गाईज आम्ही ज्यूस प्यायला आलोय. आता पाईप टाकून प्यायचंय. दो पकडो गाईज. पाईप गाईज पेऊनच पेवू बरा. किती है फायनली गाईज आम्ही रूमला आलोय आणि बड्डे झाला आहे. फिरून झालंय. 2-2.5 किलोमीटर आम्ही पायी आलो आहे. आणि आफ्टर दॅट आता आम्हाला रात्र अभ्यास करायचा आहे कारण उद्या आमचं ओरल आणि प्रॅक्टिकल आहे. सो फाईन करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्लॉग. बाय बाय. टेक केअर.